रावसाहेब, मुंबईच्या महापौर पदाच्या निवडीबाबत अजूनही सगळ्या हालचाली सुरू आहेत. गट स्थापन होणं, बऱ्याचशा प्रक्रिया आहेत. काय वाटतं, आज शिवसेना नगरसेवकांची शिवसेना भवनाला बैठक त्यांना बोलवलेलं आहे, नोंदणी होणार आहे त्यांची. गट म्हणून नोंदणी करण्याचं काम चालू आहे. आता मुख्यमंत्री, देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक डावोसला सुरू आहे. मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही, देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक स्वित्झर्लंडला सुरू आहे, बर्फात. ती संपली काय मुख्यमंत्री मेयरच्या इलेक्शन मध्ये लक्ष घालतील. स्वित्झर्लंड मधला, डावोस मधला जी औद्योगिक कॉन्फरन्स आहे ती अत्यंत हास्यास्पद ठरते, विशेषतः भारताच्या दृष्टीने. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तिकडे जातात आणि तिकडे भेटीगाठी होतात, देशात नाही भेटत एकमेकांना. स्वित्झर्लंडच्या निसर्गरम्य बर्फाळ प्रदेशात हिंदुस्थानचे अनेक मुख्यमंत्री एकमेकांना भेटतात आणि तिथे चर्चा होते. आणि भारतातलेच उद्योग डावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांशी करार करतात, जनतेच्या कराच्या पैशावर. जायला हरकत नाही, पण जो फौजफाटा राज्यातून जातो स्वित्झर्लंडला, पंतप्रधानांनी त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे की खरंच मध्य प्रदेशमध्ये गुंतवणूक येते आहे का, आंध्रमध्ये गुंतवणूक येते का, इतक्या डावोसला फेऱ्या मारून वर्षानुवर्षे. महाराष्ट्रामध्ये किती कोटीचे करार झाले? 14 लाख कोटीचे करार. काल एका दिवसात 1 लाख कोटीचे एका दिवसात 14 लाख रोजगार मिळाले, 14 लाख. आणि मुंबईत 9 लाख रोजगार मिळणार. म्हणजे हे आकडे जे आहेत हे सुखावणारे आकडे आहेत राज्याच्या दृष्टीनं. पण जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री आपले दावोसला गेले, मग फडणवीस असेल किंवा अन्य कोणी असतील, तेव्हा हेच आकडे येतात. 14-15 लाख रोजगार मिळणार, 15-16 लाख कोटीचं गुंतवणूक येणार. करार कोणाबरोबर झाले? JSW, ज्याचं मुख्यालय मुंबईच्या BKC मध्ये, लोढा ज्यांचं संपूर्ण हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे, पंचशील. मला कोणतरी म्हटलं सत्यजित तांबे यांची एक कंपनी आहे संगमनेरला, त्या कंपनीचा करार सुद्धा डावोसला झाला, असं मी वाचलं. हे फार गमतीशीर आहे. मग महाराष्ट्रात करार करा ना, महाराष्ट्रात करार करा. तुम्ही या देशातल्याच कंपन्यांशी करार डावोसला जाऊन करणार असाल आणि त्याचे फोटो झळकावत असणार सर्वत्र, जगामध्ये हसं होतं, असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मी वाचलं मगाशी की भारताचं जगामध्ये हसं होतं अशा प्रकारे. आकडे कशाला फुगवून सांगताय बाबा? 1000 कोटीचे गुंतवणूक खरोखर आली असू दे, 1000 कोटीच सांगा. आतापर्यंत तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये डावोसला किती वेळा गेला? प्रत्येक वर्षाला जाता. हे जर आकडे 5 वर्षातले पाहिले तर जवळजवळ 75 लाख कोटीच्या वर आकडे जातात. दाखवा गुंतवणूक कुठे आहे ती, आणि तुमच्या दौऱ्यांवर किती खर्च होतोय तेही या देशाला किंवा राज्याला दाखवा. हे मी सर्व राज्यांविषयी सांगतोय, महाराष्ट्र प्रमुख आहे राज्य. ज्या गोष्टी तुम्ही मुंबईत बसून करू शकता त्यासाठी अशा प्रकारे पंचतारांकित पिकनिक करण्याची गरज नाही. हे जर आकडे खरे असतील तर मी स्वागत करतो. जे आकडे दिले जात आहेत ते खरे असतील तर मी स्वागत करतो. मुंबईमध्ये 9 लाख रोजगार निर्माण होणार आहे, तो कोणत्या माध्यमातून होणार? कोणता उद्योग मुंबईत कोणत्या जागेवरती येणार? गौतम अडाणी जे धारावी घेत आहेत अख्खी आणि मुंबईचे अख्खे भूखंड घेत आहेत, ते 5000 रोजगार देऊ शकत नाहीयेत माझ्या माहितीप्रमाणे. तर हा 9-9.5 लाख रोजगाराचा आकडा आला कुठून? जनतेला फसवू नका आणि जनतेची तिजोरी लुटू नका, एवढंच मला या दावतच्या निमित्तानं सांगायचं. रावसाहेब, एकनाथ शिंदे दिल्लीत गेलेले आहेत, भाजप नेत्यांशी बैठक झालेली आहे.
तुमच्याकडे काय आतली माहिती आहे का? माझ्याकडे आतली माहिती खूप आहे. आतली माहिती इतकीच आहे की शिंदेना कोणी धूप घालत नाही मेयर पदासाठी. आणि मुंबईच्या मेयर पदासाठी प्रथमच इतिहासामध्ये शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणाऱ्यांना दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतंय. याच्यासारखं अपमानास्पद दुसरी गोष्ट मला दिसत नाही. राऊतसाहेब, पण एक आहे की विषय बसणार असं ते म्हणू शकतात ना, त्यांच्याकडे आकडा आहे असं दिसतोय. राऊतसाहेब, कल्याण डोंबिवली महापालिकेतली स्थिती दिवसेंदिवस विचित्र होताना दिसते आहे. तुमचे 2 नगरसेवक यापूर्वी नॉट रिचेबल होते, आणखी 2 नगरसेवक आणि तुमचे not प्रत्येकावरती reachable झाले. कायदेशीर कारवाई सुरू आहे. जे गट बनवण्यासाठी उपस्थित राहत नाहीयेत त्यांच्यावर अपात्रतेच्या संदर्भातली कारवाई सुरू आहे आणि ती कारवाई यशस्वी होते. मग ते कुठे गेलेले असू द्या, जर ते मशालीवर निवडून आलेले आहेत आणि पक्षाची आचारसंहिता पाळत नसतील, निवडणूक आयोगाचे नियम पाळत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नाही, पण राऊतसाहेब, मनसेचा असा दावा आहे की ते आमचे पदाधिकारी आहेत, निवडून आले आहेत मशाल चिन्ह, मग आले ना. आणि जी माहिती मिळते की ते मनसेकडे आहे. बघा, कोणी कुठून कोणाचे असले तरीही ते मशालीवर निवडून आले. आता शिंदेकडे गेलेले सगळेच लोक आमचे आहेत ना, मूळचे. आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले ना असलेल्या. भाजपमध्ये अर्धे काँग्रेसचे लोक आहेत किंवा राष्ट्रवादीचे लोक आहेत. आता ते त्यांच्या चिन्हावर निवडून आले म्हणून शरद पवार त्यांना परत आपल्याकडे बोलवणार आहेत का? असं होत नाही. काही गोष्टी या नैतिकतेला आणि नीतिमत्तेला आणि कायद्याला धरूनच करायच्या असतात. ते डिस्क्वालिफाय होते. बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे सुरुवातीचे 1 वर्ष का होईना आम्हाला महापौर पद द्या अशा प्रकारची मागणी शिंदे सेनेचे नेते हे भाजप सोबत करणार. करू द्या ना त्यांना हक्क आहे करण्याचा. अमित शहाचा पक्ष आहे. अमित शहाच्या पक्षाने मागणी केली तर ती मागणी पुरवली जाते काय पाहावं लागेल ना. पण त्यांना सारखं हात पसरावे लागते, झोळी पसरावी लागते. हे महाराष्ट्र बघतोय. राऊतसाहेब, बाळासाहेबांचं नाव घेऊ नका. बाळासाहेबांच्या शताब्दीशी तुमचा काही संबंध नाही. लक्षात घ्या. तुम्ही भाजपचं शेण खाल्लेलं आहे गद्दारी करून, तर त्या तोंडानं तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊ नका, एवढंच मी सांग. महाराष्ट्रातल्या भाजपच्या काही नेत्यांनी जेव्हा काल ते दिल्लीत गेले होते त्यांनी दिल्लीतल्या भाजपच्या नेत्यांनी तक्रार केली की शिंदे यांनी जास्त जागा लढवल्या त्यामुळे आपल्या जागा देखील आल्या नाही, त्यामुळे तक्रार केल्याचं समजतंय भाजपच्या महाराष्ट्र नेत्यांनी दिल्लीचं वर्ष. आणि त्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू? त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. राऊतसाहेब, काल राज ठाकरेंची तुम्ही भेट घेतली. परवा बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यांना त्या कार्यक्रमाला तुम्ही आमंत्रित केलं आहे. राज ठाकरे येणार आहेत का, आणि कार्यक्रमाचं काही स्वरूप ठरलंय? सन्माननीय राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि ते नक्की येतील. त्यांची थोडी प्रकृती बरी नाही गेल्या काही दिवसापासून, सुधारते आहे, मी काल पाहिलं. आणि शिवसेना प्रमुख म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे उपस्थित राहतील. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागून आहे. या सुनावणीनंतर असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये गणित बदलतील? नाही, गणित नाही बदलणार, पण चित्र बदलेल. पालघरमध्ये कम्युनिस्ट पक्षाने मोठा मोर्चा काढला. वाढवण बंदराविरोधात अनेक जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ते आक्रमक झाले. काल मोठा मोर्चा निघाला, जिल्हाधिकारी कार्यालयात हा मोर्चा निघाला होता. काय सांगाल या संदर्भात? हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. हा भूमिपुत्रांच्या हक्काचा विषय आहे. त्यांच्या जमिनी, जमीन, जंगल, पाणी, समुद्र हे वाचवण्यासाठी ही लढाई त्यांची सुरू आहे. पालघरमध्ये गुजराती बोर्ड लागायला लागले का? आदिवासींना काय मराठी वाचता येत नाही? जे आदिवासी काल रस्त्यावर उतरले होते त्यांनी काय मराठीशी शत्रुत्व घेतलंय? त्यांची भाषा मराठी आहे. ही लढाई त्या आक्रमणाविरुद्ध सांस्कृतिक आणि ज्या पद्धतीने तिकडे गुजरातचे ठेकेदार घुसतात आणि जमिनी लुबाडतायत आणि या वाढवण बंदराच्या निमित्तानं निसर्ग आणि निसर्ग संपत्तीची विल्हेवाट लावली जाते, त्याचा फटका हा शेवटी
तिकडल्या आदिवासी बांधवांना भूमिपुत्रांना बसणार आहे. आणि म्हणून त्यांची लढाई होती. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. हा पहिला टप्पा आहे. काल लाल वादळ होतं. त्या लाल वादळात जर भगवं वादळ मिसळलं तर महाराष्ट्राच्या सरकारला फार मोठं आव्हान उभं राहील. चलिए. मुंबईमध्ये 4 दिवसीय पंचतारांचं शिबिर पार पडलेलं आहे. खर्च झालेला आहे त्या शिबिरावर. राजकारणातला विषय आहे. नितीन नवीन यांची काल भाजप अध्यक्षपदी निवड झाली. त्यावेळेस पंतप्रधान असं म्हणाले की नितीन नवीन हे आता आमचे बॉस आहेत आणि मी कार्यकर्ता आहे. कधी काळी ते प्रधान सेवक होतात, पण प्रधान सेवकासारखे वागत नाहीत. 10 लाखाचा सूट घालतात, 29 लाखाचा गॉगल घालतात, 15 लाखाचा पेन लावतात, विशेष विमानानं पंचतारांकी सुविधांसह जगभरात फिरतात. प्रधान सेवक जो असतो, जनसेवक असं वागत ही असं वागत नाही. त्याच्यामुळे ही बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी. नितीन नवीन हे अध्यक्ष जरूर झाले, पण त्यांना ते अधिकार आहेत का, ते स्वातंत्र्य आहे का काम करण्याचं. एक अनोळखी चेहरा खुर्चीवर बसवून खुर्चीच्या मागून सूत्र हलवण्याची जी सवय आहे ही नरेंद्र मोदी आणि अमित शहाची आहे. ते कोणालाही काम करू देत नाहीत. पक्ष आणि सत्ता आपल्या ताब्यात यावी यासाठी ते बिनचेहऱ्याची माणसं मुख्यमंत्री पदावर आणि पक्ष संघटनेच्या पदावर नेमतात. नवीन हे एका राज्याचे मंत्री होते फार तर, आणि ते काय सामान्य घरातले वगैरे अजिबात नाही. त्यांचे वडील फार मोठे नेते होते, मंत्री होते, 4 वेळा आमदार होते आणि घराणेशाहीतूनच नवीन पुढे आलेले आहेत. वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्या जागेवर 4 वेळा नितीन नवीन निवडून आले, मंत्री झाले. मस्त आहेत ते. तेव्हा सामान्य घरातला कार्यकर्ता वगैरे शब्द जे वापरले आहेत ते चुकीचे आहेत. राऊसाहेब, मुंबईमध्ये 4 दिवसीय पंचतारांचं शिबिर पार पडलेलं आहे. शिंदेच्या सूचनेचं एकूण किती खर्च झाला त्याच्यावरती रिपोर्ट, त्या बाबतीत काही असं माहिती इम्तियाज अली यांनी मोठा दावा केलेला आहे. मालेगावमध्ये बोलिए. सुप्रीम कोर्ट में आज हियरिंग है 3 साल के बाद, आपको क्या लगता है कि आपको ये जो फैसला है ये संवैधानिक आधार पर फैसला होना था. 10th शेड्यूल जो है संविधान में, जो पक्षांतर होता है, पार्टी बदली जाती है, एक चिन्ह पर आते हैं, एक पार्टी में आते हैं, दूसरे पार्टी में जाते हैं, ये 10th शेड्यूल में उसके बारे में स्पष्ट सूचना लिखी है. ये लोग डिस्क्वालीफाई होने चाहिए थे और उसका फैसला 3 साल में नहीं 3 महीने में आना चाहिए था. लेकिन लगता है सुप्रीम कोर्ट पर पॉलिटिकल दबाव है. कल था, आज है और कल भी रहेगा, इसलिए तारीख पे तारीख चल रही है. अभी मैंने सुना है आज से अंतिम आर्गुमेंट शुरू होगा और फैसला जल्दी आ जाएगा. हम इंतजार करेंगे. अगर हमारी न्यायपालिका सचमुच फैसला देना चाहती है तो 1 घंटे में दे सकती है. सब कुछ सब जनता भी जानती है और सुप्रीम कोर्ट भी जानता है क्या हुआ है. लेकिन सुप्रीम कोर्ट कौन चला रहा है? सुप्रीम कोर्ट प्रधानमंत्री मोदी अमित शाह चला रहे हैं. चंद्रपूर में आप विशेष साथ जा रहे हैं. का पुरावा नहीं दो. आज उम्मीद है कि आपको कुछ रिजल्ट आएगा, कुछ पॉजिटिव आएगा इसमें? हम तो उम्मीद 3 साल पहले करते थे, लेकिन चुनाव आयोग, दिल्ली का मुख्य चुनाव आयोग, वो राजनीतिक दबाव में फैसला उसने सुनाया और पार्टी एकनाथ शिंदे को दे दी. हम सुप्रीम कोर्ट में चले गए. सुप्रीम कोर्ट हमारी बात सुनने को तैयार नहीं अभी तक, तो हम उम्मीद कैसे करें. लेकिन लगता है कि आज अगर बात हो जाएगी सुप्रीम कोर्ट में हमारे वकीलों की, तो हम बोल सकते हैं कि हाँ फैसला आ जाएगा. जो भी आना है फैसला आने दो.